आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अकोला महानगरातील मुख्य मार्गावर असलेल्या महिलांच्या शृंगाराशी संबंधित एका दुकानात घडलेली महिला लैंगिक शोषण व बलात्काराची घटना अत्यंत निंदनीय असल्याचं मत हिंदू सुरक्षा सेवा संघानं व्यक्त केली आहे। अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। हिंदू सुरक्षा सेवा संघाचे अकोला जिल्हा प्रमुख दिलीप नायसे व महिला प्रकोष्ठ अध्यक्ष रविता शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन सादर केले। यावेळी अकोला शहरातील शृंगार व्यवसाय व लेडीज गारमेंट्सशी संबंधित दुकानांमधील चेंजिंग रूममध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तातडीनं चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी महिलांना चुकीच्या नजरेनं पाहिलं जात असल्याचा संशय येतो किंवा तक्रार नोंदवण्यास महिलांना भीती वाटत असेल अशा वेळी त्यांनी थेट हिंदू सुरक्षा सेवा संघाकडे तक्रार करावी। संघटनेच्या माध्यमातून संबंधित प्रकरणं जिल्हा पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन दोषी प्रतिष्ठानांविरोधात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी लढा दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे आवाहन हिंदू सुरक्षा सेवा संघाच्या वतीनं दोन्ही अध्यक्षांनी जनतेस केलं आहे। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।